नक्कीच मनोज जरांगे हे भावनिक झालेले आहेत आणि संविधान आणि कायदेशीर तरतुदी बदला, पण आम्हाला आणि आमच्या समाजाला आरक्षण द्या, आमच्या मराठा तरुणांना आरक्षण द्या, ही त्यांची भावनिक आवाहन आहे, भावनिक भूमिका आहे. आणि नक्कीच या भूमिकेला साकार करायचं असेल तर त्यांना संसदेमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे संसदेमध्ये जावं लागेल. आणि आपण जर एकंदर पाहता नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घर सोडलं, त्यांनी संपूर्ण कुटुंब सोडलं, ते घरी गेले नाहीत जोपर्यंत ते मुख्यमंत्री पंतप्रधान झाले नाही तोपर्यंत. त्याच पद्धतीने मनोज जरांगे यांनी सुद्धा घर सोडलेलं आहे, त्यांचं कुटुंब हे आंदोलनस्थळी येत नाही, स्वतः जरांगे हे घरी जात नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, अशी प्रकारची भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे मोदी आणि जरांगे यांच्यातलं साम्य पाहता मनोज जरांगे यांनी आता पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली पाहिजे आणि केंद्रीय नेतृत्व हातात घेऊन संसदेमध्ये जाऊन संविधानामध्ये बदल करून जे आज 100-125 वर्षापर्यंत मराठा समाजाला डावलण्यात आलं, ते संपूर्ण अभियान यशस्वी करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? आणि दुसरा माझा आणखी एक या ठिकाणी अधिकराव जगताप यांचं मी अभिनंदन सुद्धा करेन यासाठी की त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये मराठा महामंडळ हे स्थापन करण्यात यावं अशी भूमिका घेतलेली आहे आणि ते त्या दिशेने प्रयत्न सुद्धा करतायत. त्याविषयी सुद्धा आपण आम्हाला माहिती द्यावी. नक्कीच हा जो प्रश्न आहे तो जोपर्यंत संसदेमध्ये पारित प्रश्न मार्गी लागत नाही, संविधानामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणे मला तर वाटते कठीण आहे. त्यासाठी मनोज जरांगेंनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेऊन कायदा पारित करावा, त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील. त्याचबरोबर आज दुसरा प्रश्न आपला होता की मराठा समाजाला दुसरं काय करता येईल. आता प्रायव्हेटीकरण झालेलं आहे, गव्हर्नमेंट खाजगीकरण करतं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शाळाचा निर्णय होता दत्तक योजना, तर ते शाळा दत्तक योजना प्रायव्हेटीकरण करायला लागले. हे असताना नेमकं कशासाठी हे आरक्षणचा प्रश्न, कुणबीचा प्रश्न ऑलरेडी ओबीसीमध्ये आरक्षण असताना कशासाठी हे मांडलं जातं आहे, कशासाठी मनोज जरांगे हे करतात हे त्यांनी आधी जनतेला सांगावं. माझ्या मते मराठा समाजाचा प्रश्न नक्की सोडवायचा असेल तर त्यांना उद्योगधंद्यामध्ये मराठा समाजातील मुलांनी यावं, उद्योगधंदे सेटअप करावे, याच बऱ्याच ठिकाणी व्यवसाय उद्योग उभा करावे. आज पाहिलं तर गुजरात, राजस्थानी लोक इथे येऊन उद्योगधंदा करतात. त्या उद्योगधंद्यासाठी आपण प्रोत्साहन नक्कीच देतो आहे. तर त्यासाठी आपण मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, 100% न्याय मिळवून देण्यासाठी रोजगाराचं साधन म्हणून आपण त्यांना रोजगार निर्मितीचे कार्यक्रम घेतो आहे. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून मराठा वर्ग किंवा बाकीचे समाजातला आहे जे उपेक्षित जे समाज आहेत त्यांच्यासाठी पण ग्रामीण विकासाच्या माध्यमातून आपण गावेगावी प्रयत्न करतो आहे. त्याबरोबर मराठा समाजासाठी आम्ही अखिल भारतीय मराठा महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा लाभ मराठा समाजातील सर्व बांधवांनी घ्यावा. आपला सदस्य फॉर्म भरून आपल्याला उद्योगधंद्याची शासनाकडूनच्या जे योजना आहेत त्याचा फायदा ज्या विद्यार्थी आहेत MPSC UPSC देतात त्यांच्या फीजसाठीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण मराठा महामंडळाची स्थापना करत आहोत. त्यांना गव्हर्नमेंटकडून प्रोत्साहन द्यायचं पण काम आम्ही करणार आहोत. आमच्या या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यश येईल अशी आपण इच्छा व्यक्त करूया आणि नक्कीच ते 2024ला पंतप्रधान नाही तर कमीत कमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन तरी ती ही भूमिका हे साकार करतील अशा शुभेच्छा व्यक्त करत आपण थांबूया. धन्यवाद.